नमस्कार मित्रांनो, मॉमचा रवा यूट्यूब चॅनेलवर आता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण धोंडे बनवायची रेसिपी बघणार आहोत। धोंडे हे अधिक मासामध्ये बनवले जातात। आता या वर्षामध्ये अधिक मास आलेला आहे, तर या अधिक मासामध्ये जावयाला व लेकीला बोलवून धोंड्यांचं जेवण घातलं जातं किंवा देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी सुद्धा हे धोंडे बनवले जातात। तर आपण आज हे धोंडे कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत। अगदी पारंपरिक पद्धतीने धोंडे कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर धोंडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य, या ठिकाणी आपण 1 वाटी खोवलेला नारळ घेतलेला आहे, 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धा वाटी बेसन, अर्धा वाटी गूळ, बारीक केलेले काजूगर आणि जायफळ, वेलची आणि सुंठाची पूड। जायफळ, वेलची आणि सुंठाची पूड घातल्यामुळे छान सुगंध येतो। तर सर्वात प्रथम आपण याचं सारण बनवून घेऊया। तर सर्वात प्रथम आपण धोंड्यांचं सारण बनवून घेऊया। कढईमध्ये 1 चमचा तूप टाकूया। तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बेसन भाजून घ्यायचं आहे। तूप चांगलं गरम झालंय, आता आपण बेसन चांगलं परतून घेऊया तुपामध्ये। बेसन सर्वात प्रथम परतून घ्यायचं, कारण त्यानंतर गुळाला व खोबऱ्याला पाणी सुटतं, तर त्यामुळे बेसन जे आहे ते सर्वात प्रथम भाजून घ्यायचं। अधिक महिना जो आहे तो 3 वर्षांनी एकदा येतो, त्यामुळे हा जो महिना आहे तो आपण चांगल्या रीतीने साजरा करायचा। या महिन्याला खूप जास्त महत्त्व असल्यामुळे या महिन्याला आपण वेगवेगळ्या प्रत्येकाच्या परंपरा असतात, त्याप्रमाणे देवाला नैवेद्य दाखवला जातो। हे जे आपण धोंडे जे बनवतोय ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात। काही ठिकाणी उकडलेले बनवतात, काही ठिकाणी तळलेले बनवतात, तर इथे आपण उकडलेले बनवणार आहोत धोंडे। बेसन अगदी खरपूस भाजून घ्यायचंय, त्याला सुगंध सुटला पाहिजे। हे बघा, आपलं बेसन अगदी लाल खरपूस असं भाजून झालेलं आहे। आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया। त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप टाकूया। जे आपण बारीक करून घेतले आहे ते हलके गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहे। यामध्ये तुम्ही धोंड्यांच्या सारणामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स, खारीक, मेवा असं तुम्हाला जे आवडेल ते टाकू शकता। आता यामध्ये आपण खोबरं टाकूया। इथे आम्ही खोवलेला नारळ घेतलेला आहे, तुम्ही खोबरं किसून पण घेऊ शकता। गूळ टाकूया, साधारणतः अर्धा वाटी। गूळ चांगला विरघळेपर्यंत आपण हे सारण हलवत राहायचंय मंद आचेवर। बघा, आपलं सर्व गूळ वितळलेला आहे। आता आपण यामध्ये सर्वात शेवटी जायफळ, वेलची आणि सुंठची पूड टाकायची। त्याच्यामध्ये शेवटी टाकायची पूड, कारण तिचा सुगंध शेवटपर्यंत मग चांगला राहतो। हे तुम्ही पूर्णाच्या सारणाचे पण धोंडे बनवू शकता। इथे आपण खोबऱ्याचं वापरलंय सारण, तर आपण या ठिकाणी चण्याच्या डाळीचं जसं आपण पुरणपोळीला सारण बनवतो त्याप्रमाणे सारण घालून पण तुम्ही धोंडे बनवू शकता। आपला नेक्स्ट व्हिडिओ त्याच रेसिपीचा असणार आहे। गॅस बंद करायचा। गॅस बंद केल्यानंतर आपण जे बेसन भाजून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकायचं। बेसन ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल बेसन टाकलेलं तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, पण बेसनामुळे खूप चांगला स्वाद येतो, चव खूप छान येते, त्यामुळे इथे आम्ही बेसनाचा वापर केलेला आहे। आपलं सारण तयार झालेलं आहे। आता आपण आपलं धोंड्यासाठी पीठ बनवून घेऊया। तर या ठिकाणी आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तर तेवढंच आपण पाणी घ्यायचं आहे। 2 वाटी पाणी घ्यायचं आहे। 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी 2 वाट्या पाणी घ्यायचं। त्याच वाटीने आपण हे पाणी मापलेलं आहे। पाणी चांगलं गरम करू द्यायचं। त्यामध्ये
अर्धा चमचा तूप टाकायचं। आपण तूप टाकल्यामुळे धोंड्याच्या पिठाला चांगली चकाकी येणार आणि त्याचबरोबर आपले धोंडे पण सॉफ्ट बनणार। या ठिकाणी आपण चवीनुसार मीठ टाकायचं। आता आपण झाकण काढून घेऊया। पाण्याला बघा चांगला उकळ आलेला आहे, असं पाणी चांगलं उकळायला पाहिजे। आता यामध्ये आपण आपलं पीठ टाकूया, चांगलं मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये हे पीठ। अशा प्रकारे उकड काढल्यानंतर आपले धोंडे एकदम सॉफ्ट बनतात। नाव जरी धोंडे असले तरी ते सॉफ्ट बनणार। आपलं पीठ मिक्स करून झालेलं आहे। आता आपण हे झाकण लावून पीठ 5 मिनिटं मंद आचेवर ठेवून द्यायचं आहे। आता आपण पीठ एका ताटामध्ये काढून घेऊया। पीठ आपलं झालेलं आहे बघा तयार, वाफ चांगली आलेली आहे। हे गरम गरम पीठ मळून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपले धोंडे जे आहे ते मऊ लुसलुशीत होणार। आता हे पीठ गरम असल्यामुळे तांब्याच्या साहाय्याने आपण हे चांगलं मळून घ्यायचं। पिठामध्ये जर गुठळ्या झाल्या असतील त्या सगळ्या मोडून घ्यायच्या। आता हळूहळू हाताने थंड पाण्याचा हात लावत पीठ मळून घ्यायचं आहे। तांब्याच्या साहाय्याने आपण गुठळ्या मोडून घेतल्यामुळे आपलं पीठ लवकर मळून झालेलं आहे बघा। मस्त असा तांदळाच्या पिठाचा गोळा झालाय, मऊसूद अगदी। याला थोडंसं तूप लावून घेऊया। आपलं पीठ अगदी मऊसूद मळून झालेलं आहे। आता आपण धोंडे बनवायला सुरुवात करणार आहोत। उकडीचे धोंडे बनवत असल्यामुळे आपल्याला चाळण लागेल, तर या चाळणीला तूप लावून घ्यायचं आहे। तूप किंवा तेल काही पण लावू शकता तुम्ही, त्यामुळे आपले धोंडे चिकटणार नाही। आता आपण धोंडे बनवायला सुरुवात करूया। या ठिकाणी छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्याची पाळी बनवायची। जशी आपण पुरणपोळी बनवताना जसं आपण सारण भरतो त्याचप्रमाणे। आणि साईडला बघा त्याच्या कडा पातळ करायच्या आणि मध्ये जाड ठेवायचं। आता यामध्ये भरपूर असं सारण भरून घ्यायचं। चारही बाजूने एकत्र करायचं आणि पुरण जसं आपण दाबतो पुरणाचा गोळा तसं दाबून घ्यायचं आणि जर असा चपटा बनवायचा। बघा आपला धोंडा तयार आहे। या ठिकाणी आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे। यामध्ये आपण लिंबू टाकूया, जेणेकरून आपला टोप जो आहे तो काळा पडणार नाही। पाणी चांगलं उकळल्यानंतर आपण उकळत ठेवलेलं आहे। आता यामध्ये वरती हे जे चाळणीमध्ये आपण धोंडे ठेवलेले आहेत ते उकडायला ठेवूया आणि त्यावरती झाकण ठेवूया आणि या चाळणीवर झाकण ठेवायचे, म्हणजे आपले धोंडे चांगल्या प्रकारे उकडून येतील। 10 मिनिटं हे ठेवून द्यायचं आहे। वाफ बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यायची। बघा आपली धोंडे तयार झालेले आहेत। एकदम गरम गरम असे छान असे मऊसूद उकडले आहेत धोंडे। आता आपण हे थंड व्हायला ठेवूया, चाळण बाजूला काढूया। अशा प्रकारे तुम्ही नैवेद्याचं ताट सजवू शकता। मस्त असे आपले मऊसूद धोंडे तयार झालेले आहेत बघा। असेच आमचे व्हिडिओ बघत राहा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।